परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत, आदरणीय देवेंद्रजी, आजच्या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असणाऱ्या आदरणीय सरिता वहिनी, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रसादजी, आदरणीय आशिषजी, पंकजजी, आपल्या नवीन खासदार मायाताई, महापौर नीताताई ठाकरे, आपल्या सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी, त्यांचे सर्व पदाधिकारीगण आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, आजच्या दिवशी खरं म्हणजे एक अतिशय समाधानाचा आणि आनंदाचा हा दिवस आहे. पहिला समाधानाचा याकरता आहे की विशेषतः भारतीय जनता पार्टीला जे आज विशाल स्वरूप प्राप्त झालं, ते प्राप्त होण्यामध्ये ज्या अनेक कार्यकर्त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, त्यापैकी स्वर्गीय गंगाधरराव एक होते. मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट लीडर असताना, विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना माझा गंगाधररावांशी विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमुळे जवळून संबंध आला आणि लॉच्या 3ऱ्या वर्षाला असताना मी पश्चिम नागपूरमधून विधानसभेला निवडणुकीला उभं राहिलो. त्यावेळी गंगाधररावांच्याच घरी राहायचो आणि वहिनींकडनं रोज दुपारी 2 वाजता 3 वाजता जेवण घ्यायचो. पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ती निवडणूक लढवली आणि नंतर अनेक वर्ष नागपूर शहराचे महामंत्री म्हणून देखील त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. अतिशय प्रतिकूल काळामध्ये गंगाधररावांनी भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनसंघाचं काम केलं. त्यावेळी यश जवळपास मिळण्याची शक्यता नव्हती. अशा काळामध्ये अतिशय हिमतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नागपूर शहरामध्ये पक्षाच्या कार्याच्या विस्तारामध्ये मोठे योगदान दिलं. मला आठवतं, ज्यावेळी ते उपमहापौर म्हणून निवडून आले, त्यावेळी टिळक पुतळा कार्यालयामध्ये मी वहिनींना फोन केला आणि वहिनी ज्यावेळी बरोबर आल्या त्यावेळी हाफ पॅन्टमध्ये त्यांच्याबरोबर देवेंद्र आणि आशिष दोघं त्यावेळी आले होते. त्यावेळी गंगाधरराव पहिल्यांदा उपमहापौर झाले. खरं म्हणजे आज अनेक महापौर होतात, उपमहापौर होतात, पण आम्हाला कधीच काही पाहण्याची संधी त्या काळात मिळत नव्हती. त्यामुळे महानगरपालिका कार्यालयापासून टिळक पुतळा कार्यालयापर्यंत मिरवणूक आली आणि नंतर कार्यालयामध्ये वहिनी आणि आशिष आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी आले. या सर्व काळामध्ये त्यांचं योगदान खूप मोलाचं होतं आणि त्यांच्या नावाने आज अतिशय योग्य उपक्रमाची सुरुवात होते आहे. खरं म्हणजे देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेजण विचाराधिष्ठित राजकीय कार्यकर्ते आहोत आणि विशेषतः आजच्या काळामध्ये राजकारणाची व्याख्या जी आहे ती पुन्हा एकदा राजकीय कार्यकर्त्यांना आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. शिक्षण क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये, उद्योग रोजगाराच्या क्षेत्रामध्ये आणि स्वास्थ्याच्या क्षेत्रामध्ये समाजातल्या शोषित पीडित व्यक्तींची सेवा करणं, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलवणं, ही राजकारणाची खरी व्याख्या आहे. सत्ताकारण हा राजकारणाचा भाग आहे, पण पॉवर पॉलिटिक्स हे काही राजकारणाचं ट्रू मिनिंग नाही आहे. आणि म्हणून पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे या समाजातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्याला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करत राहिलं पाहिजे. आणि ज्या दिवशी त्या व्यक्तीला रोटी, कपडा आणि मकान मिळेल, त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल, असं पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपल्या अंत्योदयाच्या सामाजिक आर्थिक चिंतनात विचार आमच्या सगळ्यांच्या समोर आदर्श म्हणून ठेवलेला आहे. आणि त्या विचाराच्या अनुरूपच
जसं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे दरिद्र नारायणांची आणि गरिबांची सेवा करणं, त्याकरता गंगाधररावांच्या स्मृतिप्रित्यर्थ या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. परिस्थिती खूप वाईट आहे. आज अनेक लोक औषधं घेऊ शकत नाहीत. मलाही याचं आश्चर्य वाटतं की ज्यावेळी एम्स हॉस्पिटल निघालं त्यावेळी 1000 बेडचं हॉस्पिटल निघाल्यावर असं वाटलं की नागपूरमध्ये आता मेव आहे, मेडिकल आहे, एम्स झालं, तेव्हा आता बाकी प्रायव्हेट 3-4 कॉलेजेस आहेत, तेव्हा आता नागपुरात एम्सला काही एवढे पेशंट येणार नाही. पण आता एम्समध्ये पण जागा उपलब्ध होत नाही, बेड मिळत नाही. आणि विशेषतः डायग्नोसिसच्या बाबतीमध्ये अशी स्थिती आहे की गरीब माणसाला शासकीय हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा अडचण होते. काही वेळा मशीन चालू असते तर ऑपरेटर नसतो, ऑपरेटर असतो तो मशीन चालू राहत नाही. मग अनेक वेळा लोकांना त्याचा त्रास होत असतो. अशा वेळी मग त्यांना प्रायव्हेट डॉक्टरकडे जावं लागतं आणि त्याची फी खूप जास्त आहे. आणि किती गरीब लोक यावे याच्या डोळ्यात पाणी येतं अशी स्थिती आहे. जसं देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरू झाला, तसा एक काही दिवसापूर्वी माझ्या आईच्या स्मरणार्थही एक उपक्रम कमाल टॉकीज चौकात सुरू झाला. तिथे MRIची वेटिंग लिस्ट 6 दिवसाची आहे. आणि जे लोक आहेत ते अशा स्थितीमध्ये येतात की त्यांच्याजवळ रिक्षानी येण्याकरता पैसे नसतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या लोकांची सेवा करण्याकरता अतिशय उपयोगाचं हे होणार आहे. आणि ही सेवा जी आहे ही आयुष्यात सगळ्यात मोठी आहे आणि अशी सेवा करणंच हे खरं राजकारण आहे. आजकाल विशेषतः पाश्चात्य देशामध्ये डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स याची खूप चर्चा आहे. युनोमध्ये चर्चा झाली तेव्हा भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी याची व्याख्या केली होती की प्रत्येक परिवाराला राहायला घर, प्यायला पाणी, अन्न, रोजगार मिळाला पाहिजे, स्वास्थ्यविषयक शिक्षणविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि हे सर्व सुविधा ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हा चांगला आहे असं म्हणता येईल. खरं म्हणजे यात खूप काम करण्याची गरज आहे. आणि विशेषतः जनतेने ज्यांच्यावर आशीर्वाद दिला, सत्तेत जाण्याची संधी दिली, त्यांनी अशा उपक्रमामध्ये विशेष रूपाने जास्त जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. मला अतिशय आनंद आहे की देवेंद्रजींनी स्वतः पुढाकार घेऊन हा आदर्श इतर आमदारांसमोर प्रस्थापित केलेला आहे की अशा प्रकारे गरिबांची सेवा करण्याकरता आपण सगळ्यांनी पुढे येऊन काम केलं पाहिजे. आणि त्यातून आज या उपक्रमाची या ठिकाणी सुरुवात होते आहे. आणि स्वर्गीय गंगाधररावांचं नाव देणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी जे सांगितलं, त्यांनी जी महात्मा फुले योजनेचा उल्लेख केला त्याचा खूप चांगला परिणाम आहे. खरं म्हणजे आता डायलिसिस करता पैसे घेण्याचीच आवश्यकता नाही आहे. आणि मग आज अनेक लोकांना महिन्यातून 4-4 वेळा डायलिसिस करावं लागतं, त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत. कॅन्सरचं इंजेक्शन 2,30,000 रुपयाला मिळतं, गोळी 1,25,000ला मिळते. आणि मला अनेक लोक अशी बघायला मिळाली की शेवटी पैसे नसल्यामुळे त्यांनी उपचार बंद केले आणि मृत्यू स्वीकारला. आम्ही प्रयत्न करतो आहे की हे इंजेक्शन 1/3 प्राईजमध्ये कसं मिळेल, गोळी 1/3 प्राईजमध्ये कशी मिळेल, ते शक्य आहे. अडचणी आहेत. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं. पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या तरुण एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले. आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या देशात आपण पाठवले. आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले. त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे. आणि आज स्वर्गीय गंगाधररावांच्या नावाने या सेवेच्या क्षेत्रात एक चांगली उपक्रमाची सुरुवात होते आहे. गंगाधररावांनी पण आपलं जीवन गोरगरीब जनतेच्या सेवेकरता राजकारणाच्या माध्यमातून दिलं. आणि अनेक लोकांची कामं करत करत, अनेक लोकांना आधार देत देत त्यांनी
जनसंघाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा विस्तार करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. अशा एक निस्पृह, निस्वार्थी, निरपेक्ष आणि समर्पित आमच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचं नाव आज याला मिळावं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या कॉजकरता त्यांनी काम केलं त्याकरता या उपक्रमाची सुरुवात होते ही अजून चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे इथे उल्लेख करण्याची आज गरज नाही आहे, पण अजून जसं मी सांगितलं की शिक्षण क्षेत्र, स्वास्थ्य, सेवा, तसं रोजगारही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मी विशेष रूपाने देवेंद्रजींना धन्यवाद देईल की आपल्या इथला गडचिरोली, चंद्रपूर हा जिल्हा नक्षलग्रस्त होता आणि आज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू झाले, हजारो लोकांना रोजगार निर्माण झाला. आणि जर रोजगार निर्माण झालं तर पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट वाढेल आणि रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होईल आणि गरिबी दूर होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल आणि गरिबी दूर होईल तर नक्कीच समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण होईल. आणि म्हणून मला आनंद आहे की ज्या विदर्भामध्ये एकाकडे सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तम काम होत आहे, कृषी क्षेत्रामध्येही चांगलं काम होत आहे. AI इन ॲग्रिकल्चरची सुरुवात झाली आहे. संत्र्यामध्ये, सोयाबीनमध्ये, कापसामध्ये अनेक रिव्होल्युशनरी प्रयोग सुरू आहेत. या सगळ्या प्रयत्नामधून कुठेतरी ही जी दलित पीडित शोषित जनता आहे, जे तरुण बेरोजगार तरुण आहेत, जे गरिबीमुळे कुठल्याही प्रकारच्या शिक्षणापासून, स्वास्थ्यापासून, सेवेपासून वंचित आहेत, त्या जीवनात कुठेतरी विकासाचा प्रकाश, आशेचा सूर त्यांना गवसणार आहे. आणि त्यामुळे अतिशय उत्तम रीतीचं हे कार्य झालं. संदीपच्या नेतृत्वाखाली त्याच्या सहकार्याने अतिशय उत्तम सेंटर निर्माण केलेलं आहे. अतिशय उत्तम मशिनरी या ठिकाणी आहे आणि या सगळ्यामागे लोकसेवेची भावना आहे. आणि निश्चितपणे यातून अनेक लोकांचे जीवन वाचवण्यामध्ये हे गंगाधरांच्या नावाने असणारं मेमोरियल सेंटर हे नक्की उपयोगी होईल असा मला विश्वास आहे. मी गंगाधरांच्याही स्मृतींना अभिवादन करतो. देवेंद्रजींना आणि संदीपच्या बरोबर त्यांचे सगळे संचालक मंडळी आहेत, त्यांनी अतिशय उत्तम आदर्श अशा चांगल्या समाजकारणाची या उपक्रमाने सुरुवात केली आहे. आणि याची प्रेरणा बाकीच्याही लोकांच्या मनात निर्माण होऊन प्रत्येक तालुक्यात अशी सेंटर लोकसेवेची निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.